नमस्कार मित्रांनो, डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण वाशी ट्रक टर्मिनल पाम बीच रोड सेक्टर 11 या ठिकाणी आलेलो आहोत आणि इकडे आपण जो आज 1 BHK किंवा सॅम्पल फ्लॅट आहे तिथे आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत। वाशी हा एकदम प्राईम लोकेशन असल्यामुळे पाम बीच रोडवरती आहे आणि 5 मिनिटाच्या अंतरावरती स्टेशन, त्याचबरोबर स्कूल्स, कॉलेजेस, त्याचबरोबर इतर ज्या मार्केट आहे ते 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे। त्यामुळे निश्चितपणाने हा फायदेशीर असणारा हा प्रकल्प आहे। दरासंदर्भामध्ये थोडंसं आपल्याला सर्वांना जे काही विजेते होते त्यांना अडचणी होत्या, तर त्या संदर्भामध्ये आपण आत्ताच सिडको MD, सिडको जॉईंट MD व सिडकोचे वेगवेगळे अधिकारी यांच्यापर्यंत आपण निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर कालच आपण माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री तसेच नगरविकास खाते यांच्याकडेही या प्रकारची आपण मागणी करत आहोत की आपले दर कमी असायला हवेत। तर त्या पद्धतीने जर दर कमी होणार असतील तर निश्चितपणाने वाशी ट्रक टर्मिनल पाम बीच रोड हा जो प्रकल्प आहे तो आपल्याला निश्चितपणे फायदेशीर राहणार आहे। या पद्धतीने यापूर्वी आपण बामणडोंगरी सिडको विजेत्यांचे 8,000 विजेते आहेत, त्यांचे आपण घरांचे दर 6 लाखांनी प्रत्येक फ्लॅट पाठीमागे किंवा प्रत्येकी कमी करण्यामध्ये आपण यशस्वी झालो। याच्यासाठी वेगवेगळे राजकीय नेते, राजकीय पक्षश्रेष्ठी असू द्यात किंवा सिडकोकडे आपण मागणी करूनही आपल्याला त्याची दर कमी झाले नव्हते, ते आपण माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्यापर्यंत जाऊन आपण कमी करून घेतले। त्याच पद्धतीने हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट खूपच प्राईम लोकेशन असल्यामुळे निश्चितपणाने फायदे असणारा, मार्केट रेटपेक्षा उत्तम आणि फायदेशीर असणारा हा एका बाजूला FMC मार्केट असणारा हा प्रकल्प आहे। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला पाम बीच रोड असल्यामुळे इकडे फायदेशीर आहे आणि निश्चितपणाने आपण जे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने पाहणार आहेत त्यांच्यासाठी हा फायदेशीर राहणार आहे। तिथे आल्यानंतर आपल्याला काही गोष्टींचा माहिती कळेल, ज्यामध्ये खाली ग्राउंड फ्लोअरला शक्यतो ट्रक पार्किंग असण्याची शक्यता आहे, जे की रेसिडेन्शियल एरियामध्ये थोडंसं आपल्याला त्रासदायक असणार आहे, परंतु त्यासाठी कोणताही आउटलेट दिसत नाही आहे या ठिकाणी। म्हणजे याचा अर्थ असा आहे की रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सला जो गार्डन देणार आहे तो साधारण 2 मजल्याच्या वरती गार्डन देण्यात येणार आहे आणि तो 2 मजल्याच्या ही अशी आत्ताच्या आपण इथे जी आपण पाहत आहोत याचप्रमाणे आपण त्याचा तर्क करत आहोत की साधारण 2 मजल्याच्या वरती आपल्याला पूर्ण बिल्डिंगच्या मध्ये आपल्याला गार्डन असणार आहे। त्याबरोबरच आपल्याला प्रत्येक बिल्डिंगच्या ज्या चारी बाजूला जे रोड्स आहेत त्या रोडसाठी आपल्याला एंट्री देण्यात येणार आहे, त्यामुळे एंट्री आपली बाहेर असण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच आतमध्ये जरी खाली ग्राउंडला जरी पार्किंग ट्रक टर्मिनलचं पार्किंग असण्याची शक्यता जरी असली तर निश्चितपणाने आपला आणि सोसायटीचा किंवा आपल्या जे सदनिकाधारकांचा त्या ट्रक पार्किंगच्या बाजूला किंवा तिथे कोणताही संपर्क नसणार आहे आणि तो एक आपल्याला एक पॉझिटिव्ह आहे। त्याबरोबरच आपली जी पार्किंग असणार आहे साधारण फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर आपल्याला पार्किंग देण्याचा इथे दिसत आहे। याच्याबद्दल कुठेही अजून आपल्याला त्याबद्दलची माहिती अजून सिडकोच्या कोणत्याही वेबसाईटवर आलेली नाही आहे, परंतु इथे जो अंदाज येतो त्याप्रमाणे आपल्याला पार्किंग फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला असण्याची शक्यता। त्याबरोबर गार्डन जे आहे त्या गार्डनच्या बाजूला जी जागा असणार आहे त्यामध्ये यापूर्वी ज्या पद्धतीने सिडकोने केलेल्या त्या पद्धतीचे आपल्याला पार्किंगची व्यवस्था असणार आहे। लिफ्टचं म्हणाला तर 2 ते 3 लिफ्ट्स आपण आत्ता पाहिलेल्या आहेत आणि निश्चितपणाने खूप चांगलं कन्स्ट्रक्शन कॅपिसाईड बिल्डरनी केलेलं आहे आणि हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांचं प्लॅन आहे तो उत्तमच आहे। फक्त आपल्याला थोडंसं नाराजी होते त्या फ्लॅटमध्ये जो किचन आहे, किचनचा स्पेस वाढवला असता सिडकोने तर निश्चितपणाने तो एक चांगली गोष्ट झाली असती। तरी असू द्यात, परंतु हे प्राईम लोकेशन सिडकोने सर्वसामान्यांना पाम बीच रोडवरती घराचं स्वप्न साकार करून दिलं आहे, त्यामुळे निश्चितपणाने याचा लाभ आपल्या सर्वसामान्यांनी घ्यायला पाहिजे। यातील जे शिल्लक घरं आहे यांची लॉटरी मार्च 2025 या महिन्यातच येण्याची शक्यता आहे। जरी ज्यांना फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा फॉर्म भरण्यापासून घराच्या ताब्यापर्यंत 100% गृहकर्ज या राष्ट्रीयकृत किंवा नॅशनलाइज बँकेतून करायचं असेल तर आपण माझ्या क्लिनिकला चॅनलच्या डिस्क्रिप्शन दिलेल्या ॲड्रेसवरती आला धनसुलीला तर निश्चितपणाने मी आपल्याला मदत करू शकेल। ज्या पद्धतीने गेल्या 7 वर्षापासून आपण हजारो सिडको विजेत्यांचे घराचं स्वप्न साकार करण्यासाठी घराच्या ताब्यापासून घराच्या पेन्शनमध्ये आपण मदत केली, त्या पद्धतीने आपण आत्ताही करणार आहोत। धन्यवाद।